आज आपण भाजणीच्या चकल्यांची भाजणी कशी करायची ही बघणार आहोत। तर त्यासाठी मी इथं तांदूळ घेतलेले आहेत। हे तांदूळ रेशनचे आहेत। तुम्ही रेशनचे तांदूळ घेऊ शकता किंवा जाड तांदूळ देखील घेऊ शकता। तर मी तांदूळ अर्धा किलो घेतलेला आहे। तांदूळ स्वच्छ निवडून धुवून कपड्यावर सुकत घालायचा। घरी सुकवला तरी चालेल। त्यानंतर तांदूळ आपण भाजून घ्यायचा आहे। तांदूळ छान भाजला की त्याच्यामध्ये पाव किलो आपल्याला हरभरा डाळ घालायची आहे। डाळसुद्धा छान भाजून घ्यायची आहे। पाव किलो हरभरा डाळ घातल्यानंतर पाव किलो आपल्याला फुटाणा डाळ घालायची आहे। फुटाणा डाळ न भाजताच घालायची आहे। फक्त थोडंसं हवा वगैरे जर लागलेली असेल, म्हणजे खुली वगैरे जर राहिली असेल तर त्याच्यासाठी हलकीशी गरम करून घ्यायची। त्यामुळे मी थोडीशी गरम करून घेते, मी ही भाजून नाही घेत आहे। तर फुटाणा डाळ तशीच दुकानातून आणली तरी मिक्स केली तरी चालेल। त्याचबरोबर इथे 125 ग्राम उडीद डाळ घालत आहे। तुम्ही बघितलं असेल अर्धा किलोच्या निम्मे पाव किलो, मग पाव किलो डाळी घातल्या आपण आणि उडीद डाळ ही त्याच्या अर्धी घालायची, म्हणजे 125 ग्राम घालायचे। त्याचबरोबर मी इथे धने घेतलेले आहेत। धने मी साधारण एक 30 ग्राम घेतलेले आहेत। धने छान आपल्याला भाजून त्याच्यामध्ये मिक्स करायचे आहेत। त्याचबरोबर धण्याचे निम्मे जिरे घ्यायचे आहेत। तर जिरे मी 15 ग्राम घेतलेले आहेत, पण जिरे भाजायचे नाही आहेत, जिरे तसेच कच्चे घालायचे आहेत। हे सगळं आपल्याला भाजणी एकत्र करून गिरणीतून भाजणी आपल्याला बारीक